शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांनी माध्यमांसमोर येऊन आपल्या मनातील खतखत व्यक्त करून दाखवली आहे आणि पत्ते ओपन करण्यास सुरुवात केली आहे। अर्थात यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी यांचा पत्ता कट केल्यानंतर त्या ठिकाणी राजश्री पाटील यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली। यानंतर मतदान झालं, निवडणुका झाल्या, मात्र राजश्री पाटील यांचा दारुण पराभव झालाय। या संपूर्ण घडामोडींवर भाष्य करत भावना गवळी म्हणाल्या की हेमंत पाटील यांना देखील माहिती होतं स्क्रिप्ट लिहिण्यात आलेली आहे, मात्र ही स्क्रिप्ट पक्षहिताची नव्हती। आता भावना गवळी यांच्या म्हणण्यानुसार नेमकी ही स्क्रिप्ट कोणी दिली होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव होता का, या संपूर्ण घडामोडींवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। नेमकं भावना गवळी काय म्हणाल्या हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। माध्यमांशी त्यांनी आज जेव्हा संवाद साधला तेव्हा प्रचंड त्या चिडलेल्या आणि मनस्ताप व्यक्त केलेला आहे त्यांनी आपला। अर्थातच यवतमाळ वाशिम मधून त्या 2009, 2014 आणि 2019 या सलग 3 टर्म जे आहे खासदारकी त्यांनी भूषवली होती। मात्र अँटी इन्कम्बन्सीचा फटका असेल किंवा जे भ्रष्टाचाराचे आरोप असतील, या सर्वांनंतर भावना गवळी यांचा रिपोर्ट कार्ड योग्य नाहीये अशा प्रकारचा सर्वे जो आहे तो भाजपकडूनही करण्यात आलेला होता आणि त्यानंतर भावना गवळी यांचा पत्ता कट केल्याचं बोललं गेलं। या संपूर्ण निवडणुका झाल्यावर भावना गवळी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, त्यांचं म्हणणं काय हे देखील आपण जाणून घेऊया। लोकसभा निवडणुकीचा निकालात त्यांचं तिकीट कापण्यात आलं, यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी भाष्य केलंय। त्या म्हणाल्या की वाशिम लोकसभा मतदारसंघाबाबत जनतेने काहीतरी मनात ठरवलं होतं असंच दिसतंय। संपूर्ण वाशिम आणि यवतमाळची जनता अनेक वर्षांपासून मला खासदार पाहतेय, मी काम केलंय, शिवसेना पक्षाची धुरा सक्षमपणे या विभागात सांभाळतेय, पण यावेळी जे चित्र महाराष्ट्रात निर्माण झालंय त्याचाच हा एक भाग आहे। जनतेची जी इच्छा होती ती इच्छा कदाचित पक्षाच्या वरिष्ठांकडून पूर्ण झाली नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे। यासह सत्य हे कटू असतं पण ते बोललं गेलंच पाहिजे असं भावना गवळी यांनी म्हटलेलं आहे। सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मी होती, त्यांनी मागील अनेक वर्षांपासून माझ्यावर विश्वास दाखवला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव होते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वपूर्ण असं विधान केलेलं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव होता, त्यांना जे आहे त्यांच्या मनामध्ये मला तिकीट देण्याची इच्छा होती, मात्र दबाव होता अशा प्रकारचं विधान हे भावना गवळी यांनी केलेलं आहे आणि स्क्रिप्ट रायटरचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। आता हा स्क्रिप्ट रायटर नेमका कोण आहे, जी स्क्रिप्ट कोणी लिहिलेली आहे, या संपूर्ण घडामोडीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि सूचकपणे त्यांनी इशाराही केलेला आहे। आता भावना गवळी यांनी व्यक्त केलेले ही खतखत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचते का किंवा ते यावर काय रिप्लाय देतील हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे। मात्र महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी घडताना दिसत एक राजकीय भूकंपाची चाहूल लागत असल्याचं चित्र किंवा आगामी काळामध्ये राजकीय भूकंप महाराष्ट्रामध्ये होणार का हे सर्वच या घडामोडींवर दिसून येत आहे। कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई।